वेलकम टू अवर चॅनल। आज मी इथे तुम्हाला तोंडात टाकताच विरघळणारे आणि छान रवाळ असे दाणेदार बेसनाचे लाडू करून दाखवणार आहे। रेसिपी एकदम साधी सोपीच आहे, सर्वांनाच ही रेसिपी माहिती आहे। तरी पण मी ज्या पद्धतीने केली आहे ती पद्धत जर पाहायची असेल तर व्हिडिओ पूर्णपणे बघा, कुठेही स्किप करू नका। तर इथे मी 1 ग्लास मापाने डाळीचं पीठ घेतलेलं आहे। ते व्यवस्थित मी चाळून घेतलेलं आहे, म्हणजे छान पीठ मोकळं मोकळं होतं, गुठळ्या राहत नाही आणि छान मग दाणेदार असे लाडू आपल्याला मिळतात। तर इथे मी पीठ कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये आधी थोडंसं बिना तूप टाकताच भाजून घेणार आहे। छान भाजल्यानंतर इथे बघा मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलं आहे आणि चमच्याने मी थोडं थोडं हे तूप यामध्ये घालणार आहे। एकदम तूप घालून घ्यायचं नाहीये, नाहीतर त्यामुळे काय होतं, तूप कमी जर झालं तर लाडू कोरडे कोरडे होतात आणि खूप जास्त जर झालं तर ते असे रेलणारे लाडू होतात, ते व्यवस्थित नीट बांधले जात नाही आणि बांधले तर ते व्यवस्थित बसत नाही। तर त्यामुळे अशा थोडं थोडं चमच्याने आपल्याला तूप घालायचं आहे। 1 ग्लास बेसनासाठी मी अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि थोडं थोडं करून चमच्याने इथे घालणार आहे। तर शेवटी वाटीत किती तूप शिल्लक राहिलं किंवा सगळंच घातलंय का हे मी तुम्हाला दाखवणार आहे, त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा। तर व्यवस्थित इथे छान बदामी रंगावरती हे मंद गॅसवर पीठ आपल्याला भाजायचं आहे। व्यवस्थित मंद गॅस ठेवूनच भाजायचं आहे आणि सारखं हलवत राहायचं आहे, कुठेही थांबायचं नाहीये हलवताना, नाहीतर पीठ खाली लागेल आणि लाडू करपल्यासारखे होतील आणि त्यांचा रंगही बिघडेल। तर त्यामुळे थोडं थोडं तूप टाकत इथे तूप व्यवस्थित बेसन भाजून घ्यायचं आहे आपल्याला। तर तुम्ही पण अशाच पद्धतीने बेसनाचे लाडू करतात का, की यापेक्षा वेगळी काही पद्धत तुम्ही वापरतात? तर माझी पद्धत एकदा वापरून बघा आणि नक्की हे लाडू करून बघा। छान बघा रंग कसा हळूहळू बदलत चाललाय आणि जसा जसा रंग बदलत जातो ना तसा तसा घरभर वासही दरवळत जातो। हे बघा एवढं तूप शिल्लक राहिलंय अर्ध्या वाटीतून आणि एवढं तूप बस झालंय। पुरेसं तूप घातलं ना की लाडू छान स्वादिष्ट होतात, ते न रेलणारे होतात, छान रवाळही होतात। तर त्यामुळे एकदम तूप टाकायचं नाहीये, थोडं थोडं प्रमाणात अंदाज घेत घेत इथे आपल्याला तूप घालायचं आहे। तर इथे टाळूला चिटकू नयेत आणि छान दाणेदार रवाळ व्हावे यासाठी इथे मी 2 चमचे दूध घालून घेतलं आहे पूर्ण बेसन भाजून झाल्यानंतर। तर तेही दूध पूर्णपणे आटेपर्यंत आणि त्या बेसनामध्ये पूर्ण मुरेपर्यंत आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे। छान पद्धतीने हे परतल्यानंतर बघा हे कसं रवाळ आणि दाणेदार बेसनाचं पीठ दिसत आहे। तर दूध पूर्ण शोषून घेतलं आहे आणि हे बघा किती छान टेक्स्चर आलेलं आहे आपल्या पिठाला। तर इथे मी ताटात हे थंड होण्यासाठी काढून घेणार आहे, पण गरम गरम याच्यावरच वेलची पूड टाकून घेणार आहे, त्यामुळे वेलचीचा स्वाद सगळं पिठाला छान पद्धतीने लागतो। आणि असे ताटात ठेवल्यानंतर हे ते थंड झाल्यानंतर हे बघा मी हे काढून घेत आहे। जवळजवळ एक 15-20 मिनिटातच हे पीठ गार झालं आहे। तर फॅन खाली ठेवलं होतं मी आणि एकदम घट्ट आळेपर्यंतही पीठ गार होऊ देऊ नका, नाहीतर मग पुन्हा गुठळ्या मोडत बसाव्या लागतात। अशा पद्धतीने झाल्यानंतर यामध्ये मी पाऊण ग्लास पिठी साखर मिक्सरच्या भांड्यामध्ये करून घेतली होती। आपली जी जाड साखर आहे ती मिक्सरलाच फिरवून घेतली होती, तुम्ही आयती विकतही आणू शकतात, पण मी इथे मिक्सरला फिरवून घेतली। पाऊण ग्लास, 1 ग्लासाला पाऊण ग्लास साखर मी इथे घेतली आहे। तर अशा पद्धतीने ही साखर इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तर छान पिठामध्ये ही कालवून घ्यायची आहे साखर। तर या स्टेजला तुम्ही इथे ड्रायफ्रूट टाकू शकता, तुमच्या आवडीचे काजू, बदाम, मनुके, पिस्ता, तुम्हाला जे ड्रायफ्रूट आवडतात ते तुम्ही टाकू शकतात। तर मी इथे यामध्ये टाकणार नाही, लाडू बांधल्यावर मी इथे वरतून काजूचे काप लावून घेणार आहे। तर व्यवस्थित पिठी साखर हाताने छान अशी मिक्स करून घ्यायची आहे, नाहीतर तुम्ही तांब्याने किंवा आपलं जे पावभाजीचं स्मॅशर आहे त्याने सुद्धा व्यवस्थित असं एकजीव करून घेऊ शकता। असं हातावरती व्यवस्थित चोळून घ्यायचं हे पीठ, बघा छान एकजीव होतंय आणि अशा पद्धतीने करतच मी इथे बघा हे पीठ किती मऊसूत आणि छान करून घेतलेलं आहे। आणि इथे बघा मी तुम्हाला लाडू वळून दाखवते, तूप एकदम प्रमाणात पडलंय, साखर एकदम व्यवस्थित झाली आहे, त्यामुळे लाडू एकदम छान प्रकारे बांधले जात आहेत आणि दिसायलाही रंग खूप सुंदर आलेला आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि अशाच पद्धतीने मी इथे हे माझे सगळे लाडू बांधून घेतलेले आहे। बघा असा मला गोल लाडू बेसनाचे आवडत नाहीत, लहानपणापासून जसंही मी हे लाडू खाते तर आईकडे सासरी अशाच पद्धतीने लाडू बांधतात। तर माझी ही रेसिपी आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नक्की एकदा घरी करून बघा। थँक्यू, धन्यवाद।